कॅप्टनने पुढे यायचं फक्त. आम्ही जे अनाउन्समेंट केलं 4 संघाच्या कॅप्टनने पुढे यायचं, लगेच यायचंय. खास करून कलरफुल जे फुगे आहेत आणि त्यामध्ये आपण पाहतोय तिरंगा फुग्यामध्ये पाहतोय आपण ते अगदी 4 अँगलमध्ये 4 ठिकाणी 4 कोपऱ्यामध्ये. दिवा संघाचा संघनायक आपण या पुढे. 4 संघांना विनंती आहे जे बलून आहेत ते आपल्या आहे की आपण 4 कॅप्टन त्या ठिकाणी जाते. कलरफुल फुगे जे आपण आणि त्यामध्ये तिरंगा हे पाहू शकता आपण. अतिशय सुंदर दृश्य. आमचे सर्व टीम ओनर 40+ 50+ चे टीम ओनर, कारण तब्बल आपण 16 संघ 40+ चे पाहणार आहोत आणि 10 संघ 50+ चे पाहणार आहोत. सर्व टीम ओनरचं एक फोटो सेशन पाहतोय आणि एक डिसिप्लिन पाहतोय. भिवंडी 40+ ची एक डिसिप्लिन. एक गोष्ट विनंती आहे सगळ्यांना, फटाके ज्या संघाच्या बाजूला आहे त्याने थोडंसं दूर उभं थांबायचंय. यस, या ठिकाणी पाहतोय आपण एसटीचं पूजन केलं जात आहे. कारण खेळपट्टीवर आल्यानंतर क्रिकेटची देवता म्हणून आपण एसटीकडे पाहतोय आणि एसटीचं पूजन, एसटीला पुष्पहार सुद्धा अर्पण करण्यात आलेलं आहे आणि एसटीचं पूजन केलं जात आहे. विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संजयभाई माते आपल्या शुभ हस्ते एसटीचं पूजन करत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते श्रीफळ सुद्धा वाढवण्यात येईल. गणपती बाप्पा, क्या बात आहे. उद्घाटन सोहळ्यालाच अगदी बेल स्ट्रीम झालेले आहे. संजयभाई म्हात्रे साहेबांचा एक अलग अंदाज. संजयभाई म्हात्रे साहेब बेल स्ट्रीम झालेले आहेत. हा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय खेळपट्टीवर. संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण केला, त्यानंतर श्रीफळ वाढवण्यात आलं. त्यानंतर 40+ क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष तसे बर्फानी बाबाचे प्रोप्रायटर आणि सुप्रसिद्ध उद्योगपती आमची माती आमचे ढंपर पद्माकर दादा चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते दुसरा जो एंड आहे, दुसरी जी बाजू आहे खेळपट्टीची, त्या ठिकाणी एसटीचं पूजन केलं जाईल. सर्वप्रथम त्यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल. सर्वप्रथम पुष्पहार अर्पण करतायत पद्माकर चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते एसटीला. त्यानंतर त्यांच्या शुभ हस्ते पूजन सुद्धा केलं जाईल. 40+ क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच बर्फानी बाबाचे प्रोप्रायटर सुप्रसिद्ध उद्योगपती पूजन करतील. त्यानंतर त्यांना विनंती करतोय पद्माकर चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवायचे. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की.
यानंतर मी विनंती करणार आहे ते म्हणजे 40+ क्रिकेट संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय संजय म्हात्रे साहेब, आपण खरं तर अनाउन्समेंट करायचे आहे उद्घाटन सोहळ्यासंदर्भात. आणि संजय म्हात्रे साहेब यांनी अनाउन्समेंट केल्यानंतर कलरफुल फुगे जे ते आकाशात आपण सोडायचे आहेत. अनाउन्समेंट झाल्यानंतर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित अध्यक्ष चषक BPL स्पर्धा, या स्पर्धेचे आज उद्घाटन संपन्न झालं असं मी जाहीर करतो आणि सर्व खेळाडूंना या स्पर्धेच्या शुभेच्छा देतो. या स्पर्धेमध्ये सर्वांचा जो खेळ आहे या चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे ते इथं प्रदर्शित करतील अशी अपेक्षा करतो आणि परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या BPL स्पर्धेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. अतिशय सुंदर उद्घाटन सोहळा आपण पाहतोय. फ्लड लाईट सुद्धा बंद झाले आहेत आणि आकाशात तिरंगीच्या अंदाजाने फुगे सोडले गेले जात आहेत. सन्माननीय अध्यक्ष 40+ क्रिकेट संघाचे विद्यमान अध्यक्ष संजय म्हात्रे साहेब यांनी खरं तर अनाउन्समेंट केल्यानंतर हा उद्घाटन सोहळा पार पडला असं जाहीर केलं. ही फटाक्यांची आतषबाजी आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 हा अनोखा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय. फटाक्यांची आतषबाजी, सुंदर असा हा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय. श्री गुरुदत्त आणि चौथा हिरवा मानकोली क्रीडा नगरी आणि क्रीडा नगरीवर हा भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 चा उद्घाटन सोहळा, फटाक्यांची आतषबाजी. अतिशय विलोभनीय दृश्य आपण पाहतो या क्रीडा नगरीवरलं. यानंतर मात्र जे टीम ओनर आहेत, टीम मालक आहेत, त्यांच्यासाठी VIP कक्षासमोर आसनाची व्यवस्था करण्यात आली, खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. त्यानंतर लॉट होईल. लॉटसाठी सर्व टीम ओनर, टीम मालक समोर चेअर आहेत, चेअरवर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे, आपण बसून घ्यायचं आहे आणि लगेचच लॉटला सुद्धा सुरुवात होईल. पुन्हा एकदा उपस्थित सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. उपस्थित सर्व प्रेक्षक, उपस्थित मान्यवर, सर्व खेळाडू आणि विशेष करून यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत, प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत, या प्रेक्षकांचं भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पाडण्यात आलेले लॉट झाल्यानंतर जो संघ पहिली मॅच, आता पहिला सामना खेळणार आहे, त्या संघाचे टीम ओनरांनी तसे कॅप्टनने लगेचच आपल्या टीमला सज्ज तयार ठेवायचं आहे.
सर्व संघ मालकांनी इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा 50+ लॉट पडतोय. 50+ 2 गट आहेत. एका गटामध्ये 5 संघ राहतील. ग्रुप ए आणि ग्रुप बी असे दोन गट आहेत. 2 गटामधून 3 संघ काढले जातील आणि 3 संघ नॉकआउटमध्ये कुठल्या पद्धतीत खेळतील ते पण सांगतोय. ग्रुप ए मधला 3 नंबरचा जो संघ असेल तो ग्रुप त्याच संघातल्या 2 नंबरच्या खेळेल आणि जो सर्वात जास्त सामना जिंकणार त्याला एक वॉकआउट असेल. त्यांच्या दोन्हीतून जिंकेल तो त्याच्या. केस बघा साहेबांनी सांगितल्यानुसार आपण हॅलो नॉकआउटचे 50+ लॉट ऑलरेडी पाडलेले आहेत. ग्रुपवर टाकलेले आहेत. ज्याला कोणाला चेक करायचे असेल तर चेक करू शकता. ग्रुप बी मधून पहिली चिठ्ठी बर्फानी बाबा एंटरप्राइजेस टेमगार, अरविंदजी भोईर आलेत. स्वर्गीय केशव प्रतिष्ठान 50+ संघाचे संघ मालक. बी ग्रुप स्वर्गीय केशव प्रतिष्ठान ओली, केशवजी भोईर. येस स्वर्गीय केशव भोईर. त्यानंतर कालिका माता स्फोट कारभाव कासने प्रदीप जोशी आणि नाना गोंडली. बघूया चिठ्ठी उचललेल्या प्रदीप जोशी यांनी. 50+ ग्रुप ए बर्फानी बाबा. यस बघा पहिला 50+ सामना असेल बर्फानी बाबा आणि स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली. अ, 50+ चे टी ए पाटील साहेब तुम्ही उचला. चला टी ए पाटील धापोडे कुंदन पाटील साहेबांच्या टीमची चिठ्ठी आहे. बी मध्ये डी नंबरला प्रदीप पाटील साहेब चिठ्ठी उचलत आहेत. जागृत मराठा राणाल संघाचे ऑनर. ए मध्ये बी. यस ए मध्ये बी. यस बी मध्ये स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान आणि जागृत मराठा. त्यानंतर श्याम स्फोट धामणगाव श्याम पाटील साहेब आपण या. दिवस स्फोट दिवा प्रदीप म्हात्रे पप्पू म्हात्रे श्याम पाटील. दया भंडारी रिद्धी सिद्धी दयानंद भंडारी रिद्धी सिद्धी कल्हेर. बी मध्ये सी या प्रदीप दादा या आपण. दिवस स्फोट दिवा हवे दिवा प्रदीप म्हात्रे पप्पू म्हात्रे यांची टीम चे ऑनर. प्रदीप म्हात्रे यांनी चिठ्ठी उचललेली आहे. ग्रुप ए मधून ई. यस दिवस स्फोट दिवा हवे दिवा प्रदीप म्हात्रे पप्पू म्हात्रे. श्याम स्फोट धामणगाव श्याम पाटील. त्यानंतर बीबी स्फोट इताडे. ए मध्ये डी श्याम स्फोट धामणगाव भगवानजी पाटील. बीबी स्फोट इताडे संघाचे ऑनर. ग्रुप बी मधून ई. यस साहेबांनी उचलले नक्कीच. बालाजी स्फोट बालारामजी भोईर. बालाजी स्फोट बालाराम भोईर संघ मालक. बालाजी स्फोट नक्कीच. बालाजी स्फोट चिठ्ठी ओपन करा. बालारामजी भोईर
केस ए मधून सी. यस, बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा, बाला म्हणजे भोईर. तर लॉट 50 प्लसचा आपण लॉट कंप्लीट केलेली आहेत. 10. येस, बघा पहिला बर्फानी बाबा टेमघर, स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली, रिद्धी सिद्धी कल्लेर. त्यानंतर टी.ए. पाटील दापोडे, बीबी स्पोर्ट हिताडे. ग्रुप बी कालिका माता कारभाव कासने. त्यानंतर जागृत मंडळ राणाल, बालाजी स्पोर्ट सरुलीपाडा, श्याम स्पोर्ट धामणगाव आणि दिवस स्पोर्ट दिवा हवे दिवा. तर दोन्ही 50चे दोन्ही लॉट कंप्लीट झाले आहेत, ग्रुप ए आणि बी. हॅलो, आपण आता 40 प्लसचे लॉट पाडतोय. सर्व संघ मालक इकडे लक्ष द्या. 40 प्लसचे लॉट पाडतोय. आपले 40 प्लसचे 16 संघ आहेत. 16 संघामधून आपण 4 गट पडल्यात. एका गटामध्ये 4 संघ राहतील. नॉकआउटला एका गटातून 2 संघ निघतील. नॉकआउट स्पर्धा या पद्धती राहील. ए गटातला विनर तर डी गटातला रनर असेल. त्याच्यानंतर ए गटातला रनर तर बी गटातला विनर असेल. अशा पद्धतीने असेल, समतोल असेल. आणि ज्या वेळेला 50 वाले पण लक्ष द्या, ज्या वेळेला नंबरमध्ये जर समजा दोन्ही संघ बरोबर असले तर कुठल्याही प्रकारचा बॉल नॉट आऊट किंवा ओव्हर काय नाही, डायरेक्ट चिठ्ठ्या टाकून त्यांचा नंबर दिला जाईल. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण 4 गटांचे आपण लॉट पाडत आहोत. ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी. संघ मालकांची नावं जोशी साहेब एक एक तुम्ही पुकरा, त्यांना बोलवा. चला नक्कीच. एक मिनिट. बरं, हे सर्व सांगण्यापूर्वी एका संघाचा अडचण अशी आहे, आपला कारोली संघाचा संदीप, त्याची आईचं दुःखद निधन झाल्यामुळं त्या संघाला आपण तो दापोडे संघामध्ये परशुराम फायटरमध्ये खेळतोय. तर त्या संघाला उद्या त्यांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळं त्याला उद्या आपल्याला मॅचेस ठेवायच्या नव्हत्या. योगायोगाने सी गटामधल्या सी ग्रुपचा जो संघ असेल त्याच्या उद्या एक पण मॅच नाही, त्याच्या परवा आहेत आणि आज आहेत. त्याच्यामुळं आपण सी गटामध्ये सी नावावर डायरेक्ट परशुराम फायटर नाव लिहून टाकतो आताच. बरोबर, काय अडचण असेल तर विचारा, नंतर कोणी त्याच्यावर चर्चा करू नका. ओके ओके. सी गटामध्ये सी परशुराम फायटर. ओके. ऐका, एखाद्या संघाला जर अडचण असेल तर समोरच्या संघाने जर त्यांना कॉपरेट केला तरच होईल, नाहीतर मंडळ किंवा अध्यक्ष किंवा कमिटी मेंबर कोणी जबाबदार राहणार नाही. त्या संघाने जर ॲडजस्टमेंट केला तर त्यांचा सामना दुपारी 3 वाजता खेळवण्यात येईल. मग तो रात्री 12 वाजता असू दे, 8 वाजता असू दे का 6 वाजता असू दे, त्यांना ॲडजस्टमेंट फक्त दुपारी 3 वाजता तो सामना खेळण्यात येईल तुमच्या ॲडजस्टमेंटसाठी. परंतु एखाद्या संघाने जर नाही सांगितलं तर त्याच्यावर प्रेशर करता येणार नाही. नाव पुकरा तुम्ही. आता लिस्ट प्रमाणे आपण संघांची नावं पुकारतो. त्या संघ मालकांनी यायचा आणि आपली चिठ्ठी उचलायची. लवकर या. 40 प्लस लॉटला आपण सुरुवात करतोय. चला, अरविंदजी भोईर, स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली, 40 प्लसच्या लॉटला सुरुवात झालेली आहे. आणि पहिली चिठ्ठी अरविंदजी भोईर साहेब उचलत आहेत. त्यानंतर स्वर्गीय बालराम स्पोर्ट ठाकूरपाडा गणेशजी ठाकरे आपण देखील या. के सुभाष ठाकरे, गणेशजी ठाकरे, वैकुंठवाशी बालाराम स्पोर्ट ठाकूरपाडा. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट. ग्रुप ए मधून ए. क्या बात है. अरविंदजी भोईर तयार रहा. अरविंदजी भोईर साहेब, स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली,
बालाराम स्पोर्ट ठाकूरपाडा, गणेश ठाकरे आणि सुभाष ठाकरे यांची टीम. ग्रुप डी मधून डी. चला संजयभाई म्हात्रे साहेब, गावदेवी स्पोर्ट भादवाड चिठ्ठी उचलण्यासाठी. गावदेवी स्पोर्ट भादवाड संजयभाई म्हात्रे, माता भगवती इंटरप्राइजेस भगवानजी भोईर. चला या आपण. संजयभाई म्हात्रे साहेबांनी देखील चिठ्ठी उचललेली आहे. ग्रुप सी मधून बी. चला माता भगवती इंटरप्राइजेस भगवानजी भोईर साहेब आपण या. माता भगवती इंटरप्राइजेस मातोश्री स्पोर्ट चाविंद्रा राम पाटील साहेब आपण यायचंय. त्यानंतर केपी इंटरप्राइजेस ताडाली कमलाकरजी पाटील साहेब. डी ए, डी मध्ये ए, भगवती माता भगवती माता भगवती एंटरप्राइजेस. मातोश्री स्पोर्ट चाविंद्रा राम पाटील. त्यानंतर केपी इंटरप्राइजेस ताडाली. सी मध्ये ए, ग्रुप सी मध्ये ए, केपी मातोश्री इंटरप्राइजेस चाविंद्रा मातोश्री चाविंद्रा राम राम पाटील पाटील यांचा संघ. आणि केपी इंटरप्राइजेस ताडाली. ग्रुप डी, डी मध्ये सी, केपी इंटरप्राइजेस ताडाली. केपी केपी इंटरप्राइजेस एंटरप्राइजेस ताडाली. ताडाळी. यस. त्यानंतर टी ए पाटील दापोडे कुंदनजी पाटील साहेब. कुंदनजी पाटील साहेब, टी ए पाटील कुंदनजी पाटील साहेबांच्या 40+ आणि 50+ दोन्ही टीम मालक आहेत. ग्रुप ए डी, आई गावदेवी स्पोर्ट सोनाले संजय मडवी. टी ए पाटील ए मध्ये आहे, ए मध्ये डी. आई गावदेवी स्पोर्ट सोनाले या. आई गावदेवी स्पोर्ट्स सोनाळे संजय मडवी. संजय मडवी आपण यायचं आहे. त्यानंतर रिद्धी सिद्धी 11 काल्हेर दयावान भंडारी या आपण. यस, दयावान भंडारी रिद्धिश्री एंटरप्राइजेस काल्हेर. ए मध्ये सी, रिद्धी सिद्धी काल्हेर. नक्कीच. त्यानंतर परशुत्तम फायटर्स दापोडे सत्यवान पाटील सी मध्ये सी कंप्लीट केले आपण. या संजयजी मडवी या आपण. आई गावदेवी सोनाले संजयजी मडवी. आई गावदेवी सोनाले संजय मडवी यांचा संघ. फसुबाई 11 सारंगाव सुनील पाटील आणि दिशांत पाटील. ग्रुप ए मध्ये बी, ग्रुप ए मध्ये बी. आई गावदेवी सोनाले. तयार राहा, तयार राहा. आई गावदेवी सोनाले टीम. त्यानंतर आपण पाहतोय फसुबाई 11 सारंगाव सुनीलदादा पाटील आणि दिशांत पाटील. बी मध्ये डी, ग्रुप बी मध्ये डी. उद्घाटन ज्यांचा उद्घाटन पर मॅच आहे, सामना आहे, त्यांनी लगेच तयारी करायची, तयारीत राहायचं आहे. शिवनेरी स्पोर्ट आमने संतोष जोशी सर आपण या. शिवनेरी स्पोर्ट आमने. त्यानंतर बीबी स्पोर्ट इताडे भगवानजी पाटील या आपण देखील या लगेच. शिवनेरी स्पोर्ट आमने आणि बीबी स्पोर्ट इताडे संतोष जोशी सर आणि भगवानजी पाटील. ग्रुप सी मध्ये डी. त्यानंतर बर्फानी बाबा टेमगार पद्माकर चौधरी साहेब बीबी स्पोर्ट इताडे. बीबी स्पोर्ट इताडे भगवानजी पाटील. बीबी ग्रुप स्पोर्ट बी इताडे. मधून सी. बी मध्ये सी, बीबी स्पोर्ट इताडे. बर्फानी बाबा सोनादेवी नक्कीच टेमगार पद्माकर चौधरी साहेब. बी मध्ये ए बर्फानी बाबा. बालाजी स्पोर्ट.
बालाजी स्पोर्ट, बी मध्ये बी बालाजी बालाजी स्पोर्ट, स्पोर्ट्स. एक टीम आहे. मराठा पंजाब, मराठा पंजाब, मराठा पंजाब वाल मंगेजी भोईर, मंगेजी भोईर, मंगेजी भोईर आपल्या संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. ग्रुप डी मधून बी मराठा पंजाब मराठा वाल. पंजाब. यस, तर लॉट दोन्ही फॉर्मेटचे कंप्लीट झालेले आहेत. 40+ आणि 50+. सर्व टीम मालकांना, संघनायकांना, खेळाडूंना भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 साठी खूप खूप शुभेच्छा. केस टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आता ग्राउंड खाली करायचं आहे, मैदान खाली करायचं आहे. आपण सर्व खेळाडू आहेत, इतर खेळाडू त्यांनी प्रेक्षक गॅलरीमध्ये जायचं आहे, कारण टॉस होईल. टॉस बॉक्स मध्ये हाऊस ऑफ आर के बिल्डर्स टॉस बॉक्स उद्घाटन मॅच दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सोनाले आणि ओवळी. गावदेवी आई गावदेवी सोनाले आणि स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली दोन्ही टीम. केशव भोईर प्रतिष्ठान ओवळी आणि आई गावदेवी सोनाळे दोन्ही कॅप्टननी त्वरित आर के बिल्डर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि मैदान खाली करायचं आहे. नक्की चला सर्व खेळाडू मित्र, आपण मैदान खाली करा. आपण BPL स्पर्धेच्या पहिल्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. चला आई गावदेवी सोनाले व स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली. संघटनेच्या वतीने सर्व खेळाडूंना विनंती करतोय की उद्घाटनाचा सामना लवकर खेळवला तर आपल्याला लवकर सुट्टी मिळेल. प्लीज सर्व खेळाडूंनी लवकर तात्काळ बाहेर निघा. प्लीज कृपया करून लवकर लवकर बाहेर निघा. गवली सर, आपल्याला BPL स्पर्धेसाठी जी ट्रॉफी आहे तिचं अनावरण देखील करायचं आहे. सर्वप्रथम तो कार्यक्रम घ्या अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून. तो कार्यक्रम आपण कंप्लीट करा. मंगेशदादा भोईर आपण देखील जायचंय. नक्की सर्व टीम ऑनर, संघ मालक आपण देखील उभं राहायचंय. ट्रॉफीचं अनावरण होणार आहे. BPL 2025 या स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण सोहळा सर्व संघ मालकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. प्रदीप जोशी साहेब, मंगेशदादा भोईर अध्यक्ष साहेब, चला ट्रॉफीचं अनावरण. यस, अतिशय आकर्षक ट्रॉफी असणार आहे आणि ट्रॉफीचं अनावरण सुरुवातीला करण्यात येईल. त्यानंतर टॉस होईल.
कॅप्टन ओवळी दोन्ही संघ कॅप्टन स्वर्गीय केशव स्मृती संघाचे कॅप्टन अरविंद भोईर यांचा संघ आणि आई गावदेवी सोनाळे या संघाचे कॅप्टन दोन्ही कॅप्टननी यायचं आहे दोन्ही कॅप्टन सोनाळे आणि ओवळी दोन्ही संघ कॅप्टनने कृपया व्हीआयपी कक्षासमोर यायचं आहे त्वरित यायचं आहे विनाविलंब सोनाळे संघाचे कॅप्टन आणि ओवळी संघाचे कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे व्हीआयपी कक्षासमोर लास्ट ऑफिशियल कॉल आणि ग्राउंड कृपया खाली करायचं आहे कारण टॉस होणार आहे लगेचच मॅचला सुरुवात होईल अजूनही कित्येक खेळाडू मैदानात आहेत खेळपट्टीकडे आहेत आपण त्वरित खाली करायचं आहे दोन्ही कॅप्टनने त्वरित यायचं आहे दोन्ही कॅप्टन लास्ट ऑफिशियल कॉल सोनाळे संघाचे कॅप्टन त्याचबरोबर ओवळी संघाचे कॅप्टन सोनाळे संघाचे कॅप्टन तसेच ओवळी संघाचे कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे कारण ट्रॉफीचं अनावरण होईल त्यानंतर टॉस होईल अनाउन्समेंट करा आजच्या सामने ट्रॉफीचं अनावरण करायचं आहे कृपया आपण फोटो सेशन नंतर करणार आहोत दोन्ही कॅप्टननी त्वरित यायचं आहे सोनाली संघाचे कॅप्टन त्याचबरोबर ओवळी संघाचे कॅप्टन अनावरण झाल्यानंतर टॉस होईल काळीराम केनी आपण सोनाली संघाचे कॅप्टन संजयजी मडवी यांचा संघ आहे सोनाली संघ आई गावदेवी सोनाली संघ कॅप्टनने त्वरित व्हीआयपी कक्षासमोर यायचं आहे आपल्या सहकार्यांना घेऊन त्वरित यायचं आहे तर मित्रांनो बघा आजचा BPL स्पर्धेचा 40+ फॉर्मॅटमधला पहिला सामना आपण पाहणार आहोत स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली आणि आई गावदेवी सोनाले त्यानंतर 40+चा दुसरा चलाना सोनाले टीम सोनाली संघाला विनंती आहे जरा लक्ष द्या सारे वाजून चाललेले आहेत नवरदेव मांडवात आलेला आहे लवकर घ्या आणि सातत्यानं अनाउन्समेंट करतोय अजूनही मैदान खाली केलेलं नाहीये कृपया जे खेळाडू मैदानात आहेत आपण मैदान त्वरित खाली करायचं आहे फोटो सेशन सुद्धा आपण नंतर करायचं आहे मॅचला लगेच सुरुवात कारण ट्रॉफीचं अनावरण दोन्ही कॅप्टन आलेले आहेत
स्वर्गीय केशव भोईर स्मृतीचे ओवळी, त्याचबरोबर आई गावदेवी सोनाळे दोन्ही संघाचे उद्घाटनपर मॅच या दोन संघामध्ये होईल. पहिल्यांदा या ठिकाणी टॉस होईल. हे बघा टॉसचं कॉईन जे बघा, एका साईडला 40+ संस्थापक अध्यक्ष आणि एका बाजूला विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संजयभाई म्हात्रे, संस्थापक अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष. कॅमेरा दाखवूया, कारण एक बाजू जी आहे हे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संजयभाई म्हात्रे, दुसरं म्हणजे सन्माननीय कुंदन पाटील साहेब जे संस्थापक अध्यक्ष. ह्या दोन बाजू आहेत कॉईनच्या. आणि सचिव प्रदीप जोशी या ठिकाणी हे कॉईन दाखवत आहेत. पहिल्यांदा टॉस होईल, त्यानंतर ट्रॉफीचं अनावरण होईल. कॉलिंग कोण करणार आहेत? कॅप्टन संस्थापक अध्यक्ष. क्या बात आहे, टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे केशव, स्वर्गीय केशव भोईर स्मृती. त्यानंतर येस विद्यमान अध्यक्ष तसेच आमचे सचिव प्रदीपजी जोशी, त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे साहेब जे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण आमचे पदाधिकारी आहेत 40+चे आणि त्यांच्या उपस्थित ट्रॉफीचं अनावरण. गिव्ह बिग हँड, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय आणि हे दोन्ही कॅप्टननी सुद्धा लावायचे. दोन्ही कॅप्टन आई गावदेवी सोनाळे, त्याचबरोबर स्वर्गीय केशव भोईर स्मृती ओवळी, दोन्ही संघ टॉस सुद्धा झालेला आहे. क्या बात आहे. अरविंदजी भोईर आणि पहिली जी BPL झाली होती त्या BPLचा हा विजेता चॅम्पियन संघ अरविंदजी भोईर. आता मात्र मैदान सातत्याने आम्ही अनाउन्समेंट करतो, मैदान खाली करायचं आहे. कॅप्टन दोघांनी थांबायचं आहे, कॅप्टननी थांबायचं आहे. कॅप्टन अरविंदजी भोईर आपण थांबायचं आहे. कॅप्टन 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 दोघांनी थांबायचं आहे. कॅप्टन आपण थांबायचं आहे, कारण आपलं 1-2 मिनिटात ओपनिंग घेतलं जाईल. दोन्ही कॅप्टनना, कारण उद्घाटनावर मॅच आहे, दोन्ही कॅप्टनना खास गिफ्ट देण्यात येईल. विशेष करून सप्रेम भेट देण्यात येईल. संजयभाई म्हात्रे साहेब विद्यमान अध्यक्ष, आपण यायचं. संजयभाई म्हात्रे साहेब, दोन्ही कॅप्टन अरविंदजी आपण सुद्धा यायचं आहे, कारण हे विशेष गिफ्ट देण्यात येईल कॅप्टनना. विद्यमान अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते. सर्वप्रथम स्वर्गीय केशव भोईर स्मृती संघाच्या कॅप्टनला देण्यात येईल. त्यानंतर आई गावदेवी सोनाळे संघाच्या कॅप्टनला सुद्धा एक गिफ्ट, आणि खास करून आमचे सहसचिव जगदीशजी म्हात्रे यांच्याकडनं खास करून हे स्पॉन्सर झालेले आहेत. हे सदा आपण थांबायचं फक्त. स्वर्गीय केशव भोईर स्मृती ओनर कॅप्टन अरविंदजी भोईर आहेत. आपण खरं तर BPLचे पहिले चॅम्पियन ठरले होते. BPL स्पर्धा सुरुवात झाली, यावेळेला पहिली मॅच तुम्ही खेळणार आहात. अनोखी स्पर्धा आहे, कारण 40+ आणि 50+ असं एक स्वरूप आहे. आतापर्यंत कुठल्याही स्पर्धेमध्ये ज्या ज्या 40+ संघटना आहेत त्यामध्ये असा प्रकारचा प्रयोग बघायला मिळालेला नाही. पहिल्यांदा कसं वाटतंय? खरोखर आज 40+ आणि 50+चा हा कंबाईन जो BPL होत आहे, आज पहिल्यांदा आपल्या भिवंडी 40+मध्ये आणि 50+मध्ये पहिल्यांदा हा 40+चा एवढा मोठा महासंग्राम होत आहे.
खरोखर ही संघटना जी 2008ला आपली स्थापन झाली, संस्थापक अध्यक्ष आणि दयानंद चोरगे यांच्या माध्यमातून ही संघटना स्थापन झाली. खरोखर त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. कारण आज एवढे जे खेळाडू आहेत, आज खेळाडू आज फिटनेससाठी खेळत आहेत. आज 50, 55, 60, 65च्या दरम्यान जो वयोगट झालेला आहे खेळाडूंचा, आणि आज ते खेळाडू खेळत आहेत. खरोखर या दोन्ही मी मातवरांना, कुंदन पाटील साहेब आणि दयानंद चोरगे यांनी जी स्थापन केलेली 40+ संघटना, खरोखर यांना मी धन्यवाद देतो. आणि आज जो खरोखर चित्र दिसत आहे 40+च्या माध्यमातून, हा एक मोठा संदेश आहे. आज ओपनच्या, ग्रामीणच्या किंवा अशा ज्या स्पर्धा होतात त्याच्यापासून एवढी बलाढ्य स्पर्धा ही BPLची होत आहे, भिवंडी 40+ची. खरोखर धन्यवाद पूर्ण कमिटी आणि पूर्ण अध्यक्ष आणि पूर्ण सर्व खेळाडूंना मी धन्यवाद देतो. एवढा मोठा महासंग्राम होत आहे भिवंडी माध्यमातून. अतिशय सुंदर सोहळा आपण बघितला, उद्घाटन सोहळा, फटाक्यांची आतषबाजी, कलरफुल ड्रेसेस, सुंदर मैदान आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खरं तर पहिली उद्घाटन मॅच तुम्ही खेळणार आहात. कसं तुम्ही कशा प्रकारे एक्सायटेड आहात, कशा प्रकारे तुम्हाला कसं वाटतंय? खरोखर आनंद वाटतोय. आज 40+ एवढा मोठा इव्हेंट बोलला म्हणजे खरोखर, आणि आज एवढी खेळाडू एकत्र आहेत भिवंडी तालुक्याचे, त्या माध्यमातून खरोखर आपल्याला चांगला खेळ दाखवायचा आणि सर्वांनी ज्या आपल्या 40+चे जे नियम आहेत त्या नियमाला पकडून आपण चांगला खेळ करावा आणि खरोखर एक चांगला संदेश जाईल असा चांगला खेळ दाखवावा. शेवटचा एक प्रश्न असणार आहे. टॉस तुम्ही जिंकलेला आहे, तुमचा निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. कुणाकडनं, कारण संघ कंप्लीट असणार आहे, कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? इनिशियल ओव्हरमध्ये तुम्हाला एक चांगली सुरुवात करून द्या, अर्थात तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू किंवा फलंदाज लवकर बाद करून देतील. खरोखर आम्ही 8-10 दिवस जर सराव करतोय, पूर्ण टीम माझ्याबरोबर सरावाला असते आणि पूर्ण टीमकडनं मी अपेक्षा करतो का चांगला खेळ करून आपण या आयोजनाला एक चांगली खेळाची वृत्ती दाखवूया. 5 ओव्हरमध्ये काय माइंडसेट असणार आहे? किती धावांपर्यंत थांबवलं तर तुम्ही पहिल्याच मॅचमध्ये विजय संपादित करू शकता? विजयाची इच्छा खरोखर असणार आहे सर्वांची. सोनाली संघही चांगला संघ आहे. तरी 5 ओव्हरमध्ये आम्ही जो 50-50चा जो ओव्हर आहे त्या ओव्हरवरती जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघासाठी, तुमच्या पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण वळलेले आई देवी सोनाली संघ कॅप्टन माझ्यासोबत आहेत. कसं एक्सायटेशन आहे, कसं वाटलं मैदानात, हे दृश्य कसं वाटलं? सुंदर सोहळा, उद्घाटन सोहळा, फटाक्यांची आतषबाजी आणि सुंदर असं मैदान पाहतोय, कसं वाटते? म्हणजे कारण ही जी स्पर्धा आपण पाहतोय अर्थातच भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 खूप सुंदर ही स्पर्धा आहे. आणि आता बोलायचं असं झालं की BPL भिवंडी प्रीमियर लीग याच्यामध्ये सर्व खेळाडू एक असे प्रत्येक गावातून 1-1, 2-2, 4-4 अशामध्ये आमची निवड झाली आणि याच्यामध्ये आम्हाला खेळायची जी संधी मिळाली आणि कर्णधारपद हे पहिल्यांदाच मला माझ्या हातात आलेलं आहे. त्याच्यामुळे मी खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि हे इथलं माहोल बघून असं वाटतं की खरोखर IPL चालू आहे, भिवंडीचा IPL चालू आहे. BPL बोलण्यापेक्षा भारतीय प्रीमियर लीग बोललेले काही त्याच्यात कम होणार नाही असं मला वाटतं. नाही, डेफिनेटली काहीच कमी नाही. कलरफुल आणि ज्याप्रमाणे मेहनत घेतलेली पदाधिकारी, संपूर्ण जी कमिटी आहे त्यांनी मेहनत घेतलेली आहे. हे IPLच आहे. मी तर भिवंडीचं हे IPL आहे, ही BPL नाही आहे. भिवंडी प्रीमियर लीग तर IPL आहे. कसं एक्सायटेड आहात, म्हणजे कसं वाटते? म्हणजे कारण अरविंद भोईर साहेबांनी सांगितले की एकतेचा संदेश त्यांनी दिला. तुम्ही अतिशय डिसिप्लिनमध्ये खेळ खेळा, एकत्रित राहा आणि यामध्ये तुमचा फिटनेस महत्त्वाचा आहे, एंटरटेनमेंट महत्त्वाचे आहे, एकता महत्त्वाची आहे. हा संदेश तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? खूपच सुंदर. कारण एकता बोलले तर या आशियनमध्ये, भिवंडी आशियनमध्ये जी एकता आहे, आम्हाला येऊन याच्यामध्ये फक्त 3 वर्षच झालेली आहेत, काही जास्त वर्ष नाही झालेली. पण जे 3 वर्षामध्ये आम्ही शिकलो, आशियनला मला वाटतं आतापर्यंत 17-18 वर्ष झाली, पण 3 वर्षामध्ये आम्हाला 18 वर्षाचा अनुभव आलेला आहे. खूप सुंदर आणि भावाप्रमाणे प्रेम देतात आणि सगळे एकदम मिळून मिसळून राहतात. काही कोणाचा विरोध नाही, काय नाही, भांडण नाही, तंटा नाही, काय नाही. एकदम खूप सुंदर, खूप आनंद आणि खूप एन्जॉयमेंट वाटते. आता महत्त्वाचा प्रश्न आहे, टॉस तुम्ही हारलेला, तुम्हाला बॅटिंग करायची आहे, 5 षटकांची मॅच आहे. साधारण काय माइंडसेट असणार आहे? किती धावांपर्यंत जर गेलात तर तुम्ही पहिली मॅच जिंकू शकता? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल, कारण पहिलीच मॅच आहे, अजून काही जास्त माहिती नाही इथली. जरा जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. नाही, अंदाज जरी नसला तरी तुमच्याकडे कुठले जे बॅटर असणार आहे यांच्याकडनं इनिशियल ओव्हरमध्ये खूप अपेक्षा असणार आहेत, जे सुरुवात चांगली करून देतील? कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये सुरुवात जर चांगली झाली, वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली झाली तर अर्धाधिक काम झाल्यासारखं असतं. कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? प्लेयर सर्वच चांगले आहेत. अरुणदादा आहेत, अनिलदादा आहेत, अरविंद आहेत, संदीप आहे, अजून जे काय आहेत ते खूप सुंदर आहेत सगळे प्लेयर. काही अडचण नाही, पूर्ण भावाप्रमाणे प्रेम देतात आणि मला असं वाटतं की ते खूप जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतील आणि स्वतःची मॅच समजूनच खेळणार, काही अडचण नाही.
तुमच्या संघासाठी पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आपण पाहणार आहोत अर्थात भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025चा हा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. पार पडल्यानंतर टॉससुद्धा झाला आणि टॉस जिंकून या ठिकाणी स्वर्गीय केशव भोईर स्मृती ओवळी संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आई गावदेवी सोनाली संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप शुभेच्छा. पण लास्ट ऑफिशियल कॉल असणार आहे. अजूनही काही खेळाडू मैदानात आहेत. आपण कृपया सीमारेषेच्या बाहेर यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था झालेली आहे त्या ठिकाणी येऊन, कारण मॅचला लगेच सुरुवात होईल. आमचे कॅप्टन आणि हा जो बॉल 70-70चा आणि पाहू शकता सिम्बॉल BPL. हे दोन्ही कॅप्टन आणि हा जो बॉल वापरण्यात येईल BPL 2025 BPL 70-70च्या माध्यमातून हा बॉल वापरण्यात येईल. क्लास क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल 40+ मधून. हे पहा, आपण दोन्ही कॅप्टन मैदानात प्रवेश करतायत. दोन्ही पंच हे मैदानात प्रवेश करतायत. दोन्ही पंच. चला मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांना BPL 2025 च्या खूप साऱ्या शुभेच्छा.